18 वर्ष एव्हीएन समजून वेदनांमध्ये आयुष्य काढणारा हा रुग्ण, ज्यांना अनेक डॉक्टरांनी शस्त्रक्रियाच एकमेव उपाय असे सांगितले होते, मलेशियामध्ये नोकरी करत असताना कुल्ह्याच्या असह्य वेदनांची झुंज देत ते आज गंगाई हॉस्पिटल चिखली येथे उपचारासाठी आले. नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज या ठिकाणी आज आमच्या हॉस्पिटलमधून खास म्हणजे ट्रीटमेंटसाठी मलेशियावरून सचिन सर आले होते. ऍक्च्युली मागील 6 महिन्यापासून त्यांना यायचं होतं, पण सुट्ट्या वगैरे मिळत नव्हत्या. आणि मागे त्यांनी मला रिपोर्ट दाखवले होते. आणि मी नेहमी सांगतो की एव्हीएन मध्ये कधी आपण हिप आर्थरायटिस ज्याला म्हणतो, वाताचाच प्रकार असतो, जसं की नी आर्थरायटिस असतो, तर हिपचा आर्थरायटिस. तर ज्यावेळेस त्यांनी मागील जवळपास किती वर्षापासून परीक्षा नाही तुम्ही 18 वर्षापासून ते पायामध्ये मुवमेंट त्यांच्या होत नव्हत्या. आणि एव्हीएन सदृश्य म्हणजे एव्हीएन आणि हिप आर्थरायटिस अशा दोन मध्ये कन्फ्युजन त्यांचं होतं. नंतर आपण पुन्हा MRI रिपीट केला, पण त्यांना हिप आर्थरायटिसच होता. आणि त्याच्या एव्हीएन आणि ते सिमिलर सिम्पटम्स असतात, पण सेम सिम्पटम्स तसेच होते. आणि इथे या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट आपण दिली आणि चांगला त्या ठिकाणी आराम त्यांना मिळाला. आणि आज सुट्टी त्यांना होत आहे, तर त्यांना आपलं चिखली आणि आपलं ट्रीटमेंट आपली कशी वाटली, आमचं हॉस्पिटल कसं वाटलं त्यांना विचारू आपण. तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी सचिन पवार. ज्याप्रमाणे आता इंगळे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मला हिप आर्थरायटिस आपण ऍक्च्युअली एव्हीएनच तुम्हाला सांगितलं. आणि रिपोर्ट मध्ये पण MRI मध्ये पण एव्हीएनच तुमचं दिलेलं आहे. दोन्ही साईडला 4 स्टेज तुमची दिलेली. ऍक्च्युली 4 स्टेजला असेल सिम्पटम्स राहत नाही, मी अगोदरच त्यांना सांगितलं होतं. हा, तर मग तुम्हाला काय त्रास झाला स्टार्टिंगला ऍक्च्युली माझी जी सुरुवात झाली होती ती माझा डावा पाय दुखत होता आणि डाव्या पायाच्या मुवमेंट गेल्या, रिस्ट्रिक्ट झाला होता. आणि उजवा पाय तसा काही प्रॉब्लेम नव्हता, उजवा पाय व्यवस्थित होता. पण साधारणपणे 1 महिन्यामध्ये डावा पाय स्टॉप झाला. म्हणजे तिथं पेन कमी झाला आणि उजव्या पायाला एकदम वाढायला लागला. आणि मग तो उजव्या पायाचा थांबलाच नाही, तो कंटिन्यू चालूच राहिला. मग सुरुवातीला म्हणजे त्यावेळेस एव्हीएन म्हणजे काय माहित पण डॉक्टरना पण माहित नव्हतं किंवा कुठं टाकलं. मी खूप गुगलवर मी सर्च केलं तर एव्हीएन असं काही येतच नव्हतं. आणि MRI मध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट लिहिलं होतं एव्हीएन आहे म्हणून. करेक्ट. पण मला असं काहीच मिळत नव्हतं. मला डॉक्टरनी त्यावेळेस सांगितलं की याच्यावरती दुसरं औषध नाही, रिप्लेसमेंट एक करावं लागेल. हिप रिप्लेसमेंट इज ओनली द ऑप्शन. हे मागील 18 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आणि दे टोल्ड मी इफ विल नॉट बी गोइंग फॉर दॅट सर्जरी, यू विल नॉट बी गोइंग टू वॉक एनीवे आफ्टर 2 years. म्हणजे एवढं 2 वर्षाचं त्यांनी मला हे दिलं. मग दरम्यानच्या काळात म्हणजे ठीक आहे, ऑब्व्हियसली एकदम तुमचा 18 वर्ष तुमचा करिअरचा मेन फोकस होता तेच. मग त्यावेळेस अक्षरशः मी 1 महिना सुट्टीवरती होतो, काय करायचं कळत नव्हतं, हालता येत नव्हतं, काय नव्हतं. छोटे मुलं असतील त्यावेळेस तुमचे? नाही, नव्हतं. माझं लग्न पण नव्हतं. लग्नाच्या अगोदरची गोष्ट. मग नंतर हळूहळू मग मी थोडेसे होमिओपॅथी वगैरे घेतल्या. नंतर थोडंसं आयुर्वेद म्हणजे शोधाची तुमची सर्चिंग काय करायचं, आपलं ऑपरेटर करायचं नाही, इतक्या कमी वेळात ऑपरेट कसं करता. थोडं कमी झालं, पेन कमी झाला, मला चालता फिरता यायला लागलं. म्हणजे इच्छाशक्ती होती, त्यामुळे तुम्ही इच्छाशक्ती बळकट होती, त्यामुळे मी ते कंटिन्यू केलं. आणि मग हळूहळू ते व्हायला लागलं व्यवस्थित. तर नंतर पण तो त्रास होताच, त्रास तर राहायचा. पण एवढा जो सांगितलं होतं तुम्ही चालताच येणार नाही एका ठिकाणी, असं काही झालं नाही. तर तसं काही झालं नाही. मग नंतर मग मी थोडंसं आणखीन सर्च करत होतो. दरम्यानच्या काळामध्ये कोविड नंतर थोडंसं सर्च केलं मी अजून की बाबा काय याच्यामध्ये आपल्याला मिळेल का काय. तर बऱ्याच यांच्याकडे म्हणजे मला ते उत्तर प्रदेशमध्ये पण एका डॉक्टरांच्याकडे मी गेलो होतो, कॅम्प वगैरे केला, पण मला ते रिझल्ट असे मिळाले नाहीत. आणि त्यांनी मला एव्हीएन सांगितलं. मग आपलं फोनवर बोलणं झालं. बरोबर. आणि मग मी तुमच्याशी बोललो आणि मला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स का वाटला, कारण की तुम्ही मला सांगितलं की हा एव्हीएन नाही, हा हिप आर्थरायटिस आहे. मला त्यावेळेस कॉन्फिडन्स आला की नाही, हा माणूस आपल्याला काहीतरी वेगळं देईल. म्हणून मी ठरवलं की नाही, सरांच्याकडे जायचंच. मग दरम्यानच्या काळात मी मलेशियाला असल्यामुळे मला सुट्ट्या वगैरे मिळत नव्हत्या. आणि डिसेंबरला आम्ही ठरवलंच. आमचे मित्र पंकज मोटकर ते ऑलरेडी कॅम्पला आले होते, गेले होते, त्यांना एक्सपिरियन्स होता. त्यांनी मला इन्सिस्ट केलं की नाही आपण जाऊयात. आणि मग आम्ही यावेळेस ती वेळ काढली आणि या ठिकाणी आम्ही आलो. त्याप्रमाणे आम्ही आता हा 7 दिवसाचा पूर्ण प्रोग्राम केला आणि या ठिकाणचे रिझल्ट खूप छान आहेत. म्हणजे 7 दिवसामध्ये माझा एक्सपिरियन्स खूप छान राहिला की जो कॉन्फिडन्स मला अगोदर होता तो आता द्विगुणित झाला. म्हणजे सरांनी जो कॉन्फिडन्स दिला, म्हणजे सर स्वतः सगळी ट्रीटमेंट करतात. इथला स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे, म्हणजे अगदी घरच्यासारखी सगळी ट्रीटमेंट मिळाली. आणि औषधांनी वगैरे मला 5 दिवसांनी तुम्ही जो सांगितलं होतं त्यानंतर 5 दिवसानंतर तुमचे पाय चालायला वगैरे मुवमेंट खूप चांगल्या आल्या.
झोप चांगली लागायला लागली. बरोबर. सोबत आपण त्यांचं डोळ्याचा त्यांना त्रास हा. होता खूप दिवसापासून, त्याचं पण आपण तर्पण त्या ठिकाणी दिलं. Yes. त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना खूप इच्छा होती मलेशियामध्ये असं आयुर्वेदिक आम्हाला दिसत, त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. नंतर मी तर्पण समजून सांगितलं, तर्पण लगेच त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि तर्पणचे पहिल्या आणि दुसऱ्या दिवसापासून रिझल्ट त्यांना दिसायला लागले. ऍक्च्युअली डोळ्याची जळजळ कमी झाली. नंतर लॅपटॉप आणि म्हणजे त्याचा रिझल्ट म्हणजे कालच मी जाऊन डोळे चेक केले तर Okay, हा. डॉक्टरांच्यापाशी. आणि माझ्या डाव्या डोळ्याचा दूरचा नंबर 0 झाला. बापरे. म्हणजे बघा, आयुर्वेदात आपण म्हणतो बरोबर, ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये खूप उशीर खूप आराम आहे. म्हणतो, पण तुम्ही इथं आल्यानंतर कळलं तुम्हाला की आयुर्वेदाचे रिझल्ट कसे फास्ट आहेत. लगेच फास्ट रिझल्ट आहेत. त्याच्यामुळे माझी सर्वांना ज्यांना हिप एव्हियन आहे किंवा कोणतेही सांध्याचे आजार आहेत त्यांना मी एकच विनंती करू इच्छितो की तुम्ही ॲलोपॅथीवरती जास्त ठीक आहे तुमचं असेल चालू तर ते कंटिन्यू करा, परंतु कोणताही निर्णय घ्यायच्या अगोदर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट निश्चित फॉलो करा. आणि डॉक्टर पंढरीनाथ इंगळे हे फार कुशल आहेत याच्यामध्ये, तर त्याप्रमाणे तुम्ही जर हे जे ट्रीटमेंट घेतली तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर मी आणखी सांगू इच्छितो की एव्हियनला घाबरून न जाता, ऍक्च्युली 18 वर्षापूर्वी त्यांना सांगितलं होतं एव्हियन, पण त्यांची दुर्दमी इच्छाशक्ती आणि त्यांची विल पॉवर त्यानुसार आजही जर आपण म्हटलं तर ऑपरेशनची गरज पडत नाही. तर ही शेवटची स्टेप आहे. तरी पण तुम्ही प्रॉपर जर लवकर डायग्नोज झाला तर तुमचं, तेव्हा ही पार्थायटिस जर डायग्नोज झाला असतं तर तुमचं काहीतरी चेंज झाला असतं. त्यावेळेस म्हणजे प्रत्येकाचं आपण MRI वर किंवा या प्रत्येक डायग्नोसिसवर डिपेंड न राहता चांगला आयुर्वेद तज्ञ तुमच्या भागात जो कोणी असेल त्यांच्याशी कन्सल्ट करून किंवा जे वृद्ध वैद्य असतील त्यांच्याशी कन्सल्ट करून जर तुम्ही या गोष्टी केल्या तर ही पार्थायटिस आणि एव्हियन ते थोडा बदल आहे. त्यात फक्त काय की एव्हियन मध्ये ऑलरेडी पूर्ण बॉलच खराब होऊन जातो. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये थोडा खराब होतो, म्हणजे 30%, 50%, 70%, नंतर फोर्थ स्टेजमध्ये 90% तो गेलेला राहतो. पण आर्थरायटिस मध्ये फक्त शेप चेंज होतो, म्हणजे त्याची जे शेप असतो गोल शेप तो चेंज होऊन तो इंटॅक्ट होतो त्या ठिकाणी आणि कोनिकल झालेला आहे त्याचा. पण त्याला आपण त्याचं रिजन, त्याचं जी स्टिफनेस आहे ती कमी करून मुवमेंट वापस येऊ शकतात. एव्हियनला सुद्धा रिव्हर्स करता येतं. तर आपलं डायग्नोज, आपला आजार हे खूप महत्वाचं आहे आणि त्या हिशोबानं आपली ट्रीटमेंट धरते आणि त्या हिशोबानं आपण जर वाटचाल केली तर निश्चित आजारापासून आपण मुक्त होऊ शकतो. रुग्णांनी त्यांच्या आजाराच्या बाबतीत साक्षर होणंही खूप गरजेचं आहे. आणि माझी वैद्य मंडळी किंवा डॉक्टर मंडळीला सुद्धा आहे की त्यांना त्यांचा आजार का आणि कशामुळे झाला हे जर कळलं तर ऍक्च्युअली बाकीच्यांना सुद्धा त्यातून आपण वाचू शकतो. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जे कोणी रुग्ण लंबर पेन असेल किंवा हिप पेन असेल किंवा हिप आर्थरायटिस असेल किंवा एव्हियन त्यांना असेल तर या सगळ्या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटल अतिशय माफक आणि अतिशय प्रभावीपणे आपण उपचार करतो. आराम सुद्धा लवकर शास्त्रोक्त पद्धतीने करतो. यांनी तर्पण चिकित्सा जी सांगितली ती अतिशय चांगली पद्धती आणि कुठल्याही प्रकारचा त्याचा त्रास काही नाहीये. आणि ज्यांना होणारा त्रास आहे लहान मुलांनी, तर मी तर म्हणतो ज्या पण भागात तुम्ही असेल, तुम्ही इव्हन मलेशियात जरी कोणी तर्पण करत असेल तुमच्या मुलाचं तर्पण तुम्ही करून घेतलेलं पाहिजे, कारण डोळे चांगलेच राहणार आहे. आणि मॅक्झिमम आपण स्क्रीनच्या समोरच राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या संबंधित आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आयुर्वेदाच्या प्रचार प्रसार कार्यामध्ये तुमचा सुद्धा हातभार लागू द्या. धन्यवाद. जय आयुर्वेद.